तो जीवनामध्ये यशस्वी होतो। हे पाटील सरांचं गाजलेलं ब्रीद वाक्य हे पाटील सरांनी आज सत्यात उतरून दाखवलं आणि हे ब्रीद वाक्य गाजवण्यासाठी सरांना जी भक्कमपणे साथ मिळाली ती त्यांच्या विठ्ठलाची। या ठिकाणी फेटा बांधून आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक असणारा फेटा बांधून आदरणीय संदीप सरांचा आणि आदरणीय रजनीताईंचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे। टाळ्या वाजल्या पाहिजेत। थंडी भरपूर आहे परंतु टाळ्यांनी आपल्या थंडी गेली पाहिजे एवढीच या मायबाप रसिक प्रेक्षकांना विनंती। यानंतर शाल देऊन या दाम्पत्याचा या ठिकाणी सन्मान होत आहे। त्यानंतर बुके देऊन आदरणीय संदीप सर आणि रजनीताईंचा या ठिकाणी सन्मान होत आहे। टाळ्या। मी पाटील मॅडमला विनंती करतो की मांगल्याचं प्रतीक म्हणजे भारतीय संस्कृतीतली साडी देऊन आदरणीय रजनीताईंचा आपण या ठिकाणी सन्मान करावा असे मी संपादा मॅडमला विनंती करतो। रजनीताईंचा या ठिकाणी साडी देऊन सन्मान होत आहे। आणि यानंतर पाटील सरांनी ज्या शाळेचा श्री गणेशा ज्या विठ्ठलाला समोर ठेवून केला अशा श्री गणेशाची मूर्ती आदरणीय संदीप सर आणि रजनीताई या दोन्ही सरांना विठ्ठला समान असणाऱ्या साहेबांना आणि मॅडमला या ठिकाणी गणेश मूर्ती आणि सन्मान चिन्ह या ठिकाणी आदरणीय संदीप सर आणि रजनीताईंना देण्यात येत आहे। जोरात टाळ्या वाजवा। ज्यांच्यामुळे पाटील सरांचा सन्मान झाला त्याच सन्मान मूर्तीला आज सर सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपल्या कार्यातून उतराई होण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि यानंतर श्री गणेशा सरांनी ज्या घटकाला ठेवून केला अशा गणपतीची मूर्ती आदरणीय संदीप सरांना देऊन या ठिकाणी सरांचा सन्मान होत आहे। जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे। पाटील सर डोक्याने चालले म्हणून आज ते यशस्वी झाले। आपण आपल्या आयुष्यामध्ये डोक्याने चाललं तर आपल्या आयुष्यामध्ये आपण यशस्वी होऊ यासाठीचा हा सर्व प्रपंच आहे। धन्यवाद संदीप सर आणि रजनीताई, तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून, कारण ते उपायुक्त आहेत, खूप कामं असतात परंतु आपल्या सुधाव्यासाठी ते आज या ठिकाणी अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये उपस्थित राहिले त्याबद्दल संदीप सर आणि रजनीताईंसाठी आपण जोरात एकदा टाळ्या वाजवूया। काही मुलांवर उभी केलेली ही इंग्लिश मीडियमची शाळा आज जवळजवळ 800 मुलांपर्यंत पोहोचावी याच्यासारखं भाग्य दुसऱ्या आयुष्यामध्ये कुठलं असावं। अशाच पद्धतीचा सर आपण सरांच्या पाठीमागे वरदहस्त ठेवावा हीच आपल्या चरणी सरांच्या मार्फत मी प्रार्थना करतो। आम्ही ज्या वेळेला सरांची भेट घेतो त्या वेळेला सरांच्या मुखातून एकच नाव असतं ते म्हणजे संदीप सर आणि सरांनी त्यांना केलेली मदत, त्यांच्यामुळेच पाटील सर आज जीवनामध्ये यशस्वी आणि पुढे आलेले आहेत। धन्यवाद।